सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी जगदीश मुळे तुम्हा पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज मी आपणा सर्वांना एका नवीन सणाबद्दल म्हणजेच शारदीय नवरात्र या सणाबद्दल काही माहिती सांगणार आहे। या सणामध्ये सर्वतः प्रथम आपण याचे मुहूर्त, यानंतर घटस्थापना ही कशा प्रकारे करावी, या सणाने किंवा या व्रताने मानवाच्या इच्छा या पूर्ण कशा केल्या जातात व याबद्दलची एक छोटीशी कथा मी आज तुम्हाला या माध्यमातून सांगतो। शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित असे हे व्रत आहे। हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून 2 वेळा केली जाते। वासंतिक नवरात्रामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत, तसेच शारदीय नवरात्रामध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना करण्यात येते। तर आता आपण माहिती पाहूया घटस्थापना या व्रताबद्दलची। शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय असे मानले जाते। शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभाला येत असते। भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रात प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजाकृत्य हे घडत असते। दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथातून दिसून येते। दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते। आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादी प्रज्वलित करून आदी मायेची 9 दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना करणे असे होय। या व्रतामध्ये 9 दिवस आदिशक्तीची आराधना करण्यात येते। तसेच पावसाळा बहुतेक संपलेला असतो। शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात। अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना ही करण्यात येत असते। देवाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ, अशा प्रकारे शारदीय नवरात्राचे व्रत हे करण्यात येते। कोणतेही नवरात्र हे साधारणपणे 9 दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते 8 दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास 10 दिवसांचे असू शकते। चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त 6 दिवसांचेच असते। नवरात्र हे एक काम्य असे व्रत आहे। पुष्कळ घराण्यात या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते। आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो। त्यासाठी घरात पवित्र जागी 16 हातांचा मंडप उभारतात। तिथे एक वेदी तयार करतात। नंतर स्वस्तिक काढून त्या वेदीवर सिंहासनारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करण्यात येते। मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करण्यात येते। यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करण्यात येते। व्रतधारी व्यक्तीने 9 दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ राहायचे असते। आश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे व्रत चालते। या व्रतात 9 दिवस सप्तशतीचा पाठ हा करण्यात येतो। यामध्ये अखंड दिवा लावण्यात येतो। घटावर रोज 1 किंवा चढत्या क्रमाने माळ बांधली जाते। क्वचित होम हवन व बलिदानही करण्यात येतात। 9 दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालण्यात येते। शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्पाद्य करतात। काही कुटुंबात देवीला कडकान्या बांधण्याची पद्धतीची प्रचलितही आहे। तर आता आपण माहिती पाहूया देवीच्या गोंधळाची। शारदीय नवरात्र काळात 9 दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजात प्रचलित आहे। देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हणले जाते, ते गोंधळी संबळ व वाड्याच्या साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात।
या गोंधळ घालणे असे म्हणले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शिर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ ही परंपरा सुरू झाली असे मानले जाते. आता आपण पाहूया जोगवा मागणे म्हणजे काय. जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार मानला जातो. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान 5 घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असतो. नवरात्रामध्ये 5व्या दिवसाला ललिता पंचमी, तसेच 8व्या दिवसाला महाअष्टमी आणि 9व्या दिवसाला महानवमी असे म्हणतात. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र असे म्हणले जाते. नवरात्रात घरोघरी घटांची स्थापना करून त्यात माळ बांधली जाते. अखंड दीप प्रज्वलन करण्यात येते. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथ वाचन, देवीचे छान छान भजने, स्तोत्र म्हणली जातात. तर आता आपण पाहूया एक देवीची छोटीशी कथा. देवी का प्रगट झाली, कशासाठी आणि कशी प्रगट झाली याबद्दल देवी महात्म्याच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितलेली आहे ती आज मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे. पूर्वी पृथ्वीवर एक महिषासूर नावाचा राक्षस फार माजला होता. त्यानं देवी देवतांना, ऋषीमुनींना, साधू संतांना, सज्जन आणि भक्त भाविकांना अगदी सळो की पळो असे करून सोडले होते. तो सर्वांनाच फार त्रास देत असे. तेव्हा सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली. तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्ती देवता प्रगट झाली. त्या शक्ती देवतेने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं हे महिषासुरमर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र हा काळ मानला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवघरात, मठ मंदिरात जी घटस्थापना केली जाते ती कशी याचं उत्तर हे आपण पाहूया. 2 पत्रवाळी घेऊन त्यात एक परडी ठेवतात. परडीत काळी माती घालतात. त्यात एक सुगडं ठेवतात. त्याला कुंकवाची 5 किंवा 7 बोटे काढतात. त्या सुगडाच्या तोंडावर 9 विड्यांची पाने लावतात. त्यावर एक नारळ म्हणजेच श्रीफळ हे ठेवण्यात येते. त्या श्रीफळालाच देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावतात. हार, वेणी, गजरा इत्यादी घालण्यात येतात. घटाखालच्या काळ्या मातीत 7 प्रकारचे धान्य पेरतात. ह्या घटाजवळच अखंड नंदादीप लावण्यात येतो. त्या दिव्याची काळजी घेतली जाते. दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. तसेच ह्या घटावर फुलांच्या माळा सोडण्यात येतात. सकाळ संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा करून आरती करण्यात येते. नवरात्रातील ही देवी उपासना प्रामुख्याने रात्री केली जाते. कारण रात्रीची वेळ ही उपासनेला उत्तम अशी मानली जाते. रात्री मन शांत व स्थिर असते. त्याची एकाग्रता, भाव हा लवकर साधतो. दिवसानं घटा खालच्या मातीत पेरलेले धान्य हे पाणी आणि अखंड दिव्याची उष्णता ह्याने अंकुरते. हळूहळू हे बीज वाढू लागते. तेच त्या देवीचे घटावरचं दर्शन असतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी असे अर्धे पीठ
अशी देवीची 3.5 पीठे मानली जातात. येथे नवरात्रामध्ये 9 दिवस फार मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून लांबून येतात. देवीला साडी चोळी, पिठा मिठाचा जोगवा, ओटी अर्पण करतात व सुखाने वरदान मागतात. ह्या घटासमोर बसून उपासना करण्याचे मन शांत व प्रसन्न स्थिर करतं. देवी त्या भक्तावर कृपा होते, त्याला सुखशांती आणि समाधान लाभते. 9व्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात. ह्या नवरात्र उत्सवात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात. ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल आणि कल्याण करणारी असे आहे. ह्या शक्तीचे पूजन हे देशभरात करण्यात येते. ही शक्ती देवता देशभरात आणि वेगवेगळ्या भागात विविध नावांनी देखील ओळखली जाते. ह्या उत्साहाला सुद्धा सध्या सार्वजनिक स्वरूप हे प्राप्त झाले आहे. मुलींना आवडणारा हादगा हा सुद्धा याच दिवसात करतात. मुली पाटावर हत्ती काढून त्याच्या भोवती फेर धरतात. हादग्याची गाणी म्हणतात. 9व्या दिवशी खिरापती केले जातात. नवरात्रीला सध्या हे सार्वजनिक स्वरूप आलेले आहे. त्यामध्ये मुली 9 दिवस गरबा खेळतात. तसेच विविध मनोरंजनाच्या स्पर्धा या महिलांसाठी भरवल्या जातात. तर आता आपण पाहूया शारदीय नवरात्राचा कालावधी तसेच घटस्थापनेचे मुहूर्त. सामान्यपणे 9 दिवस नवरात्र साजरी केली जाते. मात्र यंदा 2020 मधील नवरात्र हे 8 दिवसाचे असणार आहे. पंचांगाच्या गणनेनुसार यावर्षी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येत असल्यामुळे काही जाणकारांच्या मतानुसार 24 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 6:58 अष्टमी असेल आणि त्यानंतर नवमी तिथी सुरू होईल. त्यामुळे यंदाचे नवरात्र हे 9 दिवसाऐवजी 8 दिवसच असेल असे सांगितले जाते. शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी घटस्थापना करण्यात येते, आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापन केले जातात आणि नवरात्राचा प्रारंभ करण्यात येतो. शनिवार दिनांक 17 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी 6:27 ते 10:13 घटस्थापना करण्याचे मुहूर्त आहे. देशभरात नवरात्राची धूम असते. शारदीय नवरात्राचे देशातील राज्यानुसार महत्त्व हे वेगवेगळे असते. नवरात्रोत्सव एकच असला तरी ती साजरा करण्याची पद्धत ही भिन्न भिन्न असल्याचे आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आज आपण सर्वांनी शारदीय नवरात्र या व्रताबद्दल किंवा या सणाबद्दल थोडीशी माहिती पाहिली. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या या चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.